guys, it is the day 1 of my fit, productive and healthy lifestyle. आजची सकाळ खूप म्हणजे अशी गोल्डन नॉरवाली वाईब्स देत होती आणि मी सुरुवात केलं माझ्या मेडिटेशनपासून. आणि माझं म्हणजे पिरियड्स खूप इरेग्युलर आहेत, तर मी हार्मोनल इम्बॅलन्ससाठी योगा केला आणि इट इज माय फेवरेट पार्ट शवासना. त्यानंतर मी झुंबा केला अँड आय वॉज फुल असं घाम होऊन गेलेली मी. आणि मी थोडं विटॅमिन डी घेऊन पाणी पिलं. मग त्याच्यानंतर शावर घेऊन मी माझे केस विचारले आणि आय वॉज डिसाइडिंग की काय हेअरस्टाईल करू आज. मग त्याच्यानंतर मी इयरिंग्स घातले माझे फेवरेट, वॅसलीन लावला. त्यानंतर मी माझे नेल्स कट केले ग्रूमिंगसाठी, परत पाणी पिलं. त्याच्यानंतर मी अभ्यासाला बसली माझ्या. त्यानंतर मी माझा आउटफिट ऑफ द डे सिलेक्ट केला, जे होतं एक ब्लू कलरचं टॉप. मग त्याच्यानंतर कळालं कॉलेजमध्ये जाऊन की आम्हाला परत युनिफॉर्मच घालायचा. मी माझा टोन उतरवून जातच होती माझ्या फ्रेंड भाग्यश्रीसोबत. अँड हे आमचं पार्किंग लॉट, हे आमचं कॉलेज. आणि मग आम्ही सरांकडून आमचं CPP रिपोर्टबद्दल आम्ही डिस्कशन केलं की काय अजून त्याच्यात एडिटिंग करू शकतो. मग आम्हाला प्रिन्सिपल सरांनी ऑडिटोरियमला बोलवलं अँड हॅलो दिस इज माय ग्रुप. मग आम्हाला एक मोटिवेशनल स्पीच दिली आमच्या प्रिन्सिपल सरने की कसं तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता तुमच्या मार्क्सला इन युअर फर्दर एक्झाम्स. आणि त्यानंतर आम्ही परत आमच्या कॉलेजला जात होतो. परत एडिटिंग केली आम्ही आमच्या प्रोजेक्टची. मग त्यानंतर आम्ही पार्किंग लॉटमध्ये गेलो. मग मी माझ्या मेसमध्ये जेवायला गेली. मग थोडं आराम रेस्ट करायला परत माझ्या रूमवर आली. मग तिथं माझी फ्रेंड भाग्यश्री पण आली. ती तिच्या प्रोजेक्टचं ना एडिटिंग करत होती. मग मी आमच्या CPPचं परत प्रिंटआउट काढायला गेलो ब्लॅक बुकसाठी. अँड दिस इज फायनली अवर ब्लॅक बुक विच इज डन. बट आमचे HOD सर भाव खात होते म्हणून आम्ही होमलेससारखी इथं स्टेअरकेसवर बसलेलो त्यांची वाट बघत. आणि ही भाग्यश्री फुल सदम्यामध्ये गेलेली आहे. मग मी आली घरी. मी माझी फेवरेट पेप्सी पिली. त्यानंतर मला लागलं एका कढीमुळे डोरच्या. मग त्याच्यानंतर मी झोपून घेतलं. झोपेतून उठली, सदम्यातच होती मी अजून त्या. आणि मग त्याच्यानंतर मी फ्रेश झाली. मग मी माझ्या केसांना ऑइलिंग केली माझ्या विटॅमिन Eच्या ऑइलने. अँड हे तर आता रोजच करायला लागणार आहे मला. अँड सी दिस इज मी रेडी. त्याच्यानंतर मी परत माझ्या अभ्यासाला स्टडीजला बसली. मग मी माझ्या मेसमध्ये जायला ऑन दी वे निघाली. मग आम्हाला होती कोबीची भाजी, वरण भात, पातोड्याची भाजी. आणि त्याच्यानंतर दीदीने आम्हाला सरप्राईज दिलं एक इमारती देऊन. मग त्याच्यानंतर मी मेडिकलमध्ये जाऊन माझ्यासाठी एक बँडेज आणला. अँड दिस इज अस प्लॅनिंग फॉर अन नाईट आऊट इन आवर टेरेस. बट ते फेल झालं म्हणून मग मी माझी फ्रेंड हॉस्टेलची श्रुती आम्ही बॅडमिंटन खेळायला खालीच खेळत होतो 10:30-11 वाजेपर्यंत. मग मी परत वरती आली, फ्रेश झाली आणि परत स्टडीजला बसली. मग त्यानंतर गुड नाईट, टाटा, बाय बाय.